शुभ गुरुवार. तर बघू शकता कसं भारी वाटत होतं ना. वाव, एकदम बरं. अशी इकडं मस्त अशी भक्तिगीते लावलेली आणि पूजा केलेली. बघा पूजा कशी आहे. गुरुवारची माझी स्पेशल पूजा असते, कारण की मी अभिषेक करते गुरुवारचा आणि दत्त महाराजांची मनापासून पूजा करते. म्हणजे मला एकदम भारी, घरामध्ये एवढं फिलिंग भारी येत होतं काय सांगू. मग पूजा वगैरे झाली, म्हटलं चला आपली रोज डेली रुटीन चालू करूया. म्हटलं आपण पहिलं असं पाणी वगैरे पिऊन घेऊया. गरम गरम पाणी पिते, वेगवेगळं ट्राय असतं माझं. तर हळदीचं पाणी पिलं आज मी, बरं का. तर काय काय करते मला नाही माहिती, तर चला असता बायकांचं असंच नखरे असतात. तर चला असं मस्त फ्रीजमध्ये बघा मी हे करून ठेवलं होतं. बटाटा नाही की आज पराठे बनवायचे होते, तर बटाटा थोडंसं हे झाला होता, तर पराठेच नाही होत होते. मग मी दिमाग लावला. माझा दिमाग खूप भारी, माहिती का तुम्हाला, काय सांग, खूप भारी आहे. मग फ्रीजमध्ये ठेवले ते बटाटा की त्याने छान पराठे बनते. तर त्यानंतर एवढे छान पराठे बनले ना, तुम्हाला काय सांगू, खूपच छान बनलेले. आणि आहोंना दिलं होतं तर ते बनलेच नाही चांगले ना, आमचं झगडा झाला. असं होतं नाही का, आमचे झगडेच होतात सारखं सारखं. कोणाकोणाचे झगडे होतात सारखं, आमचे तर सारखं झगडे चालूच असतात. मग असे मस्त बघा पराठे बनले, तुम्हाला दाखवते चला. हे बघा असा मस्त पराठे छान छान खरपूस भाजले. आणि इकडं पोरीला भूक लागली, तिने दही काढून घेतली. तिला गरमागरम प्लेटात, तव्यावरचं काढून प्लेटात दिलं ना दही सोबत, एकच नंबर गरमागरम असे मस्त बघा पराठे दिले तिला. तिला जायचं होतं कॉलेजला, म्हणून म्हटलं चला पटापटा देऊन टाकाव तिला. दिला असं मस्त बघा पराठे बनवून. हाय ना, एकच नंबर वाटते ना. तर इकडं बनवत होते छोटीवालीसाठी, मग माझ्यासाठी दही संपली. असंच असतं बायकांचं नाही का, सगळ्यांना देतात आणि बायकांनाच नाही राहत. मग जाऊ द्या म्हटलं, आपण दही आणि कांदा मसाला खाऊया. मग चला, मी ॲडजस्ट करून घेतात बायकांचं काय नसतं बरं का, बायका अशाच असतात. मग इकडं लगेच टायमिंग झाला कन्येचा शाळेत जायचा, तिच्यासाठी लगेच आवराय घेतलं बघा. केस वगैरे केले, टाय वगैरे बांधून दिली की म्हणजे तिचं आवरलं की झालं मग नाही का. असं मस्त इकडे तिला आवरून दिलं. आणि तिचा आज जायचा मूड नाही होता शाळेमध्ये, काय माहिती, नको नाही म्हणत होती. म्हटलं शाळेला सुट्टी भेटणार नाही. बघा अशी मस्त तिला टाय वगैरे सगळं आवरून दिलं. किती क्यूट दिसते बघा, कसं बघू ना, काय काय नाटक करते, लय नाटक करते, छोटंसंच आहे. तर चला तिला दिला आवरून. मग दुपारच्या जेवणामध्ये बनवली अशी मस्त कढी भात. वाव, एकच नंबर अशी कढी आणि राईस. काय भारी लागते राव, तुम्हाला काय सांगू, एकच नंबर लागते. इकडं भात शिजतोय आणि तिकडे